गणेशाय नमः. दशक 7वा, समास 3रा, चतुर्दश ब्रह्मनिरूप. श्री समर्थ म्हणतात की आता ज्या योगे साधकांचे समाधान होईल ते ब्रह्मज्ञान मी सांगतो, तरी श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. रत्ने मिळवण्यासाठी खाणीतून आधी माती गोळा करावी लागते, मग त्यातून रत्ने निवडावी लागतात. त्याप्रमाणे येथे प्रथम 14 ब्रह्माची लक्षणे जाणावी. एखादी गोष्ट संकेताने दाखवून द्यायची असली तर एखादा पदार्थ खूण म्हणून वापरला जातो. कुठलाही दृष्टांत द्वैताशिवाय देता येत नाही. त्याप्रमाणे आधी पूर्वपक्ष व्यवस्थित मांडून त्याचे खंडन केल्याशिवाय सिद्धांतासंबंधी बोलताच येत नाही. आधी जे मिथ्या आहे ते डोळ्यासमोर उभा राहील अशा प्रकारे त्याचे वर्णन करावे लागते व त्याचा खोटेपणा पटवून द्यावा लागतो. म्हणजे नंतर जे सत्य असेल ते अंतःकरणात बांधते. म्हणून प्रथम 14 ब्रह्मांच्या खुणा सांगतो, म्हणजेच पूर्वपक्ष मांडतो. तो श्रोत्याने क्षणभर चित्त अत्यंत एकाग्र करून सावधपणे श्रवण करावा, म्हणजे नंतर त्यांना सिद्धांत व्यवस्थित कळेल. पहिले शब्द ब्रह्म, दुसरे ओम हे एकाक्षर ब्रह्म. श्रुती ज्याचे वर्णन करते ते खम ब्रह्म हे तिसरे होय. चौथे सर्व ब्रह्म, पाचवे चैतन्य ब्रह्म, सहावे सत्ता ब्रह्म, सातवे साक्ष ब्रह्म, आठवे सगुण ब्रह्म, नववे निर्गुण ब्रह्म, वाच्य ब्रह्म हे 10वे जाणावे, अनुभव ब्रह्म हे 11वे, आनंद ब्रह्म हे 12वे, तदाकार ब्रह्म हे 13वे आणि अनिर्वाच्य ब्रह्म हे 14वे ब्रह्म आहे. असे हे 14 ब्रह्म आहेत. येथे प्रथम त्यांची नावे सांगितली. आता त्यांच्या स्वरूपाची वर्मे खुणेने थोडक्यात दाखवू. स्वस्वरूपाचा अनुभव नसताना, स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव नसताना अनुमानाने जे ब्रह्माचे वर्णन केले जाते त्याला शब्द ब्रह्म म्हणतात. श्री समर्थ म्हणतात की तो केवळ भ्रम असो. यानंतर मितिकाक्षर ब्रह्म म्हणजे ओम हे एकाक्षर होय. खम ब्रह्म म्हणजे आकाश ब्रह्म. महदाकाशाप्रमाणे ते सूक्ष्म रूपाने सर्वत्र व्यापून असते. यानंतर त्याहूनही सूक्ष्म असे सर्व ब्रह्म हे 4थे आहे. पंचमहाभूतांच्या कोड्यात जे जे तत्व दृष्टीला पडते ते चौथे म्हणजे निर्मल ब्रह्मच आहे असे म्हटले जाते. सर्वम खल्विदम ब्रह्म या श्रुतीच्या आधारे यालाच सर्व ब्रह्म म्हटले जाते. आता चैतन्य ब्रह्म म्हणजे काय ते सांगतो. पंचमहाभूतादी मायेला चैतन्य चेतविते, नाहीतर ती तत्वे जडच आहेत. जे चैतन्य त्यांना चेतविते ते चैतन्य ब्रह्म होय. ज्या सत्तेने हे चैतन्य पंचमहाभूतादिकांना चेतविते ती सत्ता म्हणजेच सत्ता ब्रह्म होय. व त्या सत्तेला जे जाणते त्यास साक्ष ब्रह्म म्हणतात. साक्षीत्व ज्यापासून प्राप्त होते ते ब्रह्म गुणांनी युक्त असते, म्हणून त्याला सगुण ब्रह्म म्हणतात. जेथे गुणांचा मागमूसही नसतो त्याला निर्गुण ब्रह्म म्हणतात. आता वाच्य ब्रह्म म्हणजे काय ते सांगतो. वाणीने ज्याचे वर्णन करता येते त्याला वाच्य ब्रह्म म्हणतात. पण अनुभव असतो त्याचे वर्णन कधीच करता येत नाही, त्यालाच अनुभव ब्रह्म म्हणतात. आनंद ही एक वृत्तीच असते, परंतु यातेही रहस्य सांगितलेले आहे. अशा ब्रह्माला आनंद ब्रह्म म्हणतात. ब्रह्माशी तदाकारता होऊन अभेद होतो ते तदाकार ब्रह्म होय. अनिर्वाच्य म्हणजे वर्णनातीत. मग तेथे संवाद कसा होणार? त्याचे वर्णन होऊ शकत नाही, म्हणूनच त्याला अनिर्वाच्य ब्रह्म म्हणतात. याप्रमाणे अनुक्रमाने ही 14 ब्रह्म येथे सांगितले. त्यासंबंधीचे निरूपण साधकाने नीट ध्यानात घेतले तर त्याला अज्ञानामुळे होणाऱ्या भ्रमाची बाधा होणार नाही. ब्रह्म हे शाश्वत आहे आणि माया अशाश्वत आहे. हे नीट ध्यानात धरून पुढे येणारे 14 ब्रह्मांचे निरसन ऐकावे. शब्द ब्रह्म हे केवळ शाब्दिक असते. तेथे साक्षात अनुभव नसल्याने ते मायिकच असते आणि माया तर अशाश्वत, म्हणून त्यास शाश्वत म्हणता येत नाही. ब्रह्म हे क्षर नाही आणि अक्षरही नाही. ते एकच एक नित्य असल्याने तेथे विनाशी आणि अविनाशी या द्वैतमूलक कल्पनाच संभवत नाही. ओंकाराच्या ठिकाणीही शाश्वताचा विचार करता येत नाही. खम ब्रह्म असे वचन आहे. खम म्हणजे आकाश, म्हणजेच अवकाश, म्हणजे शून्य. शून्याचा नाश ज्ञानाने होतो, म्हणून तेही शाश्वत ठरत नाही.
वेदांत शास्त्रात प्रलयकाळी सर्वांचा नाश होतो असे सांगितले आहे. म्हणजे जे काही सर्व आहे ते नाशिवंत असल्याने सर्व ब्रह्मासही शाश्वत म्हणता येत नाही. ब्रह्मदेवाची रात्र सुरू होऊन प्रलयाला आरंभ झाला की ब्रह्मलोकापासून सर्व सृष्टी नाश पावते. मग तेथे पंचमहाभूतांचा समुदाय तरी कसा टिकून राहणार? म्हणून सर्व ब्रह्मालाही नाश आहे. ब्रह्म हे अचळ, निर्गुण, निराकार असताना चल, गुणसंभूत आणि विविध आकार असलेल्या सर्व दृश्य सृष्टीला ब्रह्म म्हणणे हे विचारवंत मान्य करीत नाहीत. पंचमहाभूतापासून जे जे निर्माण होते ते नाशिवंत आहे हे प्रत्यक्ष दिसून येते. तेथे सर्व ब्रह्म ही गोष्ट मान्य कशी द्यावी? असो, आता हे किती वर्णन करावे? थोडक्यात म्हणजे सर्व ब्रह्म नाशिवंत आहे. सर्व या शब्दात जी वेगळेपणाची भावना असते तिच्या जीव ब्रह्मैक्यात नाश होत असतो. मग पाहणे कुठले? आता ज्याला चेतविले जाते तो स्वाभाविकपणे मिथ्या आहे, तर त्याला चेतवणारे चैतन्य असे म्हणताच येत नाही. जे झालेच नाही त्याला चेतवणार कसे आणि कोण? सत्ताही परिवाराशिवाय असत नाही. म्हणजे ज्यांच्यावर सत्ता गाजवायची ते व तो जो सत्ता गाजवतो तो दोघांची जरूर असते. परब्रह्म हे केवळ एकरे एकच असते, म्हणून त्यास सत्ता ब्रह्म म्हणता येत नाही. काही पदार्थ असले तर त्याला साक्षीत्वाने पाहिले जाते. जेथे पदार्थच मिथ्या असतो तेथे साक्षीत्वही मिथ्याच असते. म्हणून परब्रह्माला साक्ष ब्रह्मही म्हणता येत नाही. सगुणाला नाश आहे ही प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट असल्याने त्याला प्रमाण देण्याची जरूर नाही. म्हणून सगुण ब्रह्म हे निश्चितपणे नाशिवंत आहे. निर्गुण असे जे म्हटले जाते त्या नामाला, शब्दाला वावच नाही. काहीतरी वैशिष्ट्य असेल तर गौरव केला जातो. गुणच जेथे मिथ्या तेथे निर्गुणत्वाचे वैशिष्ट्य तरी कसे असणार? माया म्हणजे मृगजळ आहे किंवा कल्पनेचे नसलेलेच आभाळ आहे असे सर्व म्हणतात. जेथे गावच अस्तित्वात नसेल तेथे गावाची सीमा कशी दाखवणार? जन्म झाला की आपण जीवात्मा ही संज्ञा देतो, पण आत्मा हा अजन्म आहे, तो अद्वैत आहे, तर त्याला द्वैताची उपमा कशी देणार? मायाच मिथ्या आहे तर सत्तेला अस्तित्वच कुठे आहे? पदार्थ मिथ्या असल्याने त्यांना जाणणारा कोण असणार? अविद्या ही मिथ्या म्हणून चैतन्यता ही मिथ्याच. सत्ता, चैतन्यता, साक्षीत्व हे सर्व गुणामुळे भासते. ब्रह्म गुणरहित असल्याने तेथे गुण कसे असणार? असे हे गुणरहित ब्रह्म त्याला निर्गुण हे नाव देणे हेच मुळी नामे रूपे अशाश्वत असल्याने निश्चयानेच अशाश्वत ठरते. गुणरहित ब्रह्माला ओळखता यावे म्हणून अनेक नावे ठेवली जातात. त्यास वाच्य ब्रह्म म्हणतात. ते नाशिवंतच आहे. आनंदाचा अनुभव ही पण एक वृत्तीच आहे. तो वृत्तीचाच भाव आहे, पण जीव ब्रह्मैक्यात वृत्तीला वावच नसतो. म्हणून आनंद ब्रह्म हेही खरे नाही. अनिर्वाच्य असे जेव्हा म्हटले जाते ते केवळ संकेत, नामनिर्देश करण्यासाठी म्हटलेले असते. अनिर्वाच्य म्हणजे जे शब्दात सांगता येत नाही ते. शब्द जेथे पोहोचू शकत नाही त्या परब्रह्मास अनिर्वाच्य म्हणणे हे खरे म्हणजे योग्य नव्हे. कारण शब्दांचा संबंध गुणाशी, वृत्तीशी असतो आणि शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी वृत्तीच नाही, निवृत्तीच असते. म्हणून अनिर्वाच्य म्हणण्यामुळे संकेतास उणेपणा येतो असे म्हटले आहे. मनातच निरनिराळ्या वृत्ती उठत असतात. त्या मनाचा जेव्हा आत्मस्वरूपात लय होतो तेव्हा त्या स्थितीला उन्मनी म्हटले जाते. मनच नाहीसे झाल्यावर वृत्ती उठतच नाही आणि निवृत्ती होते. ही स्थिती अनिर्वाच्य असते. सर्व योगी या निरुपाधिक स्थितीतच विश्रांती पावतात. निरुपाधिक परब्रह्माशी एकरूपता ही सहज समाधी होय. हिची प्राप्ती झाल्यावर संसारातील दुःखदायक आधिव्याधी सर्व नाहीशा होतात. विद्या व अविद्या या दोन उपाधी सांगितल्या जातात. या उपाधींचा अंत होतो तेव्हाच ब्रह्म साक्षात्कार होतो. सर्व साधू संत, वेदांताचे ग्रंथ यांचा हाच अभिप्राय आहे की आत्मा हा अपरोक्ष आहे. असे जे शाश्वत ब्रह्म आहे तेथे मायाभ्रम जराही नसतो. हे स्वसंवेद्य असल्याने याचे वर्म सांगता येत नाही, पण अनुभवी संत स्वानुभवाने ते वर्म जाणतात. आपल्या स्वस्वरूपानुभवाने
मी देह ही कल्पना मोडून टाकावी, मग आपोआपच सर्वत्र ब्रह्म साक्षात्काराचा अनुभव सुकाळ होईल. निर्विकल्प वस्तूची कल्पना करू लागले की आपोआप कल्पनाच नष्ट होते. मग कल्पकोटी वर्षे मीपणाविरहित आत्मस्वरूपाने राहावे. कल्पनेचा एक गुण चांगला आहे की जिकडे तिचा मोहरा वळवावा तिकडे ती वळते. म्हणून तिला आत्मस्वरूपाकडे वळवले की ती निर्विकल्पाने व्यापून जाते. निर्विकल्पाची कल्पना करण्याचा अभ्यास केला की कल्पनेचा मागमूसही उरत नाही, ती पूर्णपणे नाहीशी होते. निसंगाची भेट घ्यायला गेले की भेट घेणाराही निसंग होतो. ब्रह्म म्हणजे काही एखादा पदार्थ नाही की हातात घेऊन दाखवता येईल. सद्गुरुमुखाने त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. पुढील समासात केवळ ब्रह्माचेच अधिक निश्चयपूर्वक निरूपण केले आहे. त्याचे श्रवण मनन केल्याने केवळ ब्रह्माचा साक्षात अनुभव येईल असे श्री समर्थ सांगतात. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्दश ब्रह्मनिरूपण नाम समास 3 समाप्त. दशक 7 समास 4 विमल ब्रह्मनिरूपण. श्री समर्थ सांगतात की ब्रह्म हे नभावने निर्मळ आहे आणि तसेच पोकळी आहे. त्याला रूप नाही आणि ते अमर्याद असे विशाल आहे. 21 स्वर्ग आणि 7 पाताळ मिळून एक ब्रह्मगौर होतो असे म्हणतात. अशा अनंत ब्रह्मांडांना त्या निर्मळ ब्रह्माने व्यापून टाकले आहे. अनंत ब्रह्मांडाच्या खाली आणि अनंत ब्रह्मांडाच्या वरही ते ब्रह्म व्यापून आहे. त्याच्याशिवाय अणुमात्र जागा रिकामी नाही. लोक म्हणतात जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्वत्र ब्रह्म व्यापून आहे. त्याच्याशिवाय एकही प्राणी रिता नाही. सर्वांना ब्रह्माने अंतर्बाह्य व्यापलेले आहे. जलचरांना जसे अंतर्बाह्य जलच असते त्याप्रमाणे निखळ ब्रह्माने जीव मात्रास अंतर्बाह्य व्यापलेले आहे. जळाची उपमा ही खरे तर योग्य नाही, कारण जेथे जल नाही अशी जागा असू शकते, पण ब्रह्माच्या बाहेर मुळी कोणीच जाऊ शकत नाही. ते नाही अशी जागाच नाही. आकाशाच्या बाहेर पळून जावे असे कोणी म्हणे तर ते शक्यच होणार नाही, कारण जेथे जावे तेथे आकाश आधीच आहे अशी स्थिती होते. तसाच त्या अनंत अशा परब्रह्माला अंतच नाही. याप्रमाणे ज्या परब्रह्माची आणि आपली अखंड भेट झालेली आहे, जे आपल्या सर्वांगाला अगदी चिकटून राहत असते, इतके ते आपल्या सतत अत्यंत जवळ असूनही ते सर्वांपासून लपून राहिलेले. त्या ब्रह्मामध्येच आपण असतो, पण तरी आपणास याची जाणीव नसते की आणि त्या ब्रह्माच्या ठिकाणी जो दृश्य जगताचा भास होतो तो मात्र आपल्याला उमजतो, पण परब्रह्म उमजत नाही. आकाशात ढग येऊन ते आकाश मलिन झाल्यासारखे वाटते, पण तो केवळ मिथ्या भासच असतो. अभ्र किंवा ढग आले किंवा गेले त्याचा आकाशावर काहीच परिणाम होत नाही. ते जसेच्या तसे मलरहितच असते. आकाशाकडे अगदी टक लावून पाहिले तर डोळ्यांना चक्रे दिसतात, ती खरे तर मिथ्या असतात. तसेच ज्ञानी लोकांना हे दृश्य जगत दिसते, पण ते मिथ्या आहे हे ते जाणतात. हे दृश्य जगत मिथ्या असले तरी आपल्याला ते जाणवतच असते. झोपी गेलेल्या माणसाला स्वप्न पडते व त्यावेळी त्याला त्या स्वप्नातील घटना अगदी खऱ्याही वाटतात. तो जेव्हा जागा होतो तेव्हा त्याला उमजू लागते की ते सर्व स्वप्न होते. तसे आपल्या स्वस्वरूपाचा अनुभव आला की जो ज्ञानी असतो तो अज्ञानरूपी नेत्रेतून ज्ञानाच्या योगे जागा होतो व मग त्याला स्वाभाविकच हे दृश्य जगत माईक आहे हे कळू लागते. बरे, आता हे असू दे. ब्रह्मांडा पलीकडे असणारे हे कोडे आता उलगडून दाखवूया. ब्रह्म हे अनंत कोटी ब्रह्मांडात कालवलेले असते. त्याने सर्व पदार्थांना व्यापून टाकले आहे आणि सर्वांमध्ये ते पसरलेले आहे, पण तो त्याचा अंश मात्र आहे. ब्रह्माच्या ठिकाणी सृष्टीचा भास होत असतो. सृष्टीमध्ये ते ओतप्रोत भरलेले असते. अनुभव घेऊ जाता कळून येते की सर्व दृश्य जगत म्हणजे त्या अनंत ब्रह्माचा लहानसा अंश आहे. त्याच्या अगदी लहानशा अंशात दृश्य सृष्टी भासते, तर बाहेर किती व्यापून राहिलेले आहे ही मर्यादा कोण करू शकणार. आपल्या एका या ब्रह्मांडाच्या उदरात सगळे ब्रह्म मावूस कसे शकेल. छोटी तीर्थाची धारी असते, त्यात सगळे आकाश साठवण्याचा प्रयत्न करावा तसेच आहे. म्हणून त्याच्या एका अंशात सृष्टी आहे असे म्हणतात. ब्रह्मांडात कालवलेले जरी असले तरी ते वास्तविक जसेच्या तसे अचल आढळत असते. ते सर्वात व्याप्त असले तरी ते जसेच्या तसे घनदाटच असते. पंचमहाभूतातही ते असते,
पण तरीही ते पंचमहाभूतापासून अलिप्त असते. जसे चिखलात आकाश दिसते, पण वास्तविक ते चिखलापासून अलिप्त असते. खरे तर ब्रह्माला दृष्टांतच देता येत नाही, पण त्याचे स्वरूप समजावून देण्यासाठी दृष्टांत देणे भाग पडते. ब्रह्माला जर दृष्टांत द्यावे जात असेल तर दृष्टांत वस्तू म्हणजे आकाश होय. श्रुती खम ब्रह्मा असे म्हणते, स्मृतीत त्याला गगनसदृश म्हटले आहे. म्हणून ब्रह्माला आकाशाचा दृष्टांत द्यावा लागतो. सोने व पितळ दोन्ही धातू पिवळेच असतात. पितळेत जर काळसरपणा असतो, तो नसेल तर त्याला सोनेच म्हणावे लागेल. तसे आकाशाच्या ठिकाणी शून्यत्व आहे हे नसेल तर त्यास ब्रह्म म्हणता येईल. म्हणून ब्रह्माला गगनासारखे म्हणतात आणि मायेला वायूसारखे म्हणतात. पण वायू काही डोळ्यांना दिसत नाही. आपण सारखे बोलत असतो तेव्हा शब्दसृष्टीची रचना क्षणाक्षणाला होते आणि जाते, म्हणजेच ती क्षणभंगूर अशाश्वत असते. वायूही तसाच अत्यंत चंचल असतो, जराही स्थिर राहत नाही. वायूसारखीच शब्दसृष्टीला स्थिरता नसते. असो, याप्रमाणे ही माया अशी माई अशाश्वत आहे, तर अनेकांना व्यापून शिवाय शिल्लक असणारे ब्रह्म हे शाश्वत आहे. ते पृथ्वीला भेदूनही आहे, पण ते कठीण नाही. त्याच्या मृदुत्वाला म्हणजे कोमलपणाला जायला उपमाच नाही. पृथ्वीहून जळ मृदू सूक्ष्म आहे. जळाहून अनल म्हणजे अग्नी कोमल सूक्ष्म आहे. त्या अनलाहून वायू अधिक कोमल आहे. वायूपेक्षा गगन म्हणजे आकाश हे तर अत्यंतच मृदू आणि सूक्ष्म आहे. पण त्या गगनाहून मृदू सूक्ष्म पूर्ण ब्रह्म आहे हे जाणून घ्यावे. ते ब्रह्म वज्रालाही भेदून जाणारे आहे आणि तरी त्याचे मृदुत्व नष्ट होत नाही. असे ते निरुपम आहे. त्याला कठीणही म्हणता येत नाही अथवा मृदूही म्हणता येत नाही. असे ते विलक्षण आहे. पृथ्वीमध्ये ते व्यापून आहे, परंतु पृथ्वी नाश पावली तरी ते नाश पावत नाही. ते जळातही असते, पण जळ शोषले जाते, ते शोषले जात नाही. तेजाला व्यापून ब्रह्म असते, परंतु ते जळत नाही. वायूला व्यापून ते असते, पण ते वायू चळला तरी अचलच असते. गगनालाही ते ब्रह्म व्यापून असते, पण कळून येत नाही. सर्व शरीरास व्यापून ते असते, पण ते दिसत नाही. अत्यंत जवळ असून त्याचे ज्ञान नसल्याने ते दुरावल्यासारखे वाटते. हे खरोखरच मोठे नवल आहे. ते चहूकडे सन्मुखच असते. एवढेच नव्हे तर त्याच्यामुळेच आपण पाहू शकतो ते आपल्या सबाह्य अभ्यंतरी साक्षात सिद्धच आहे. त्याच्यामध्येच आपण आहोत आणि आपल्याला ते अंतर्बाह्य व्यापून आहे. कसे म्हणाल तर ते दिसत नाही, पण आकाश जसे अत्यंत सूक्ष्म आणि व्यापक आहे त्याप्रमाणेच ते आकाशाहून सूक्ष्म आणि व्यापकपणे सर्वत्र कोंदाटलेले आहे. जेथे काही नाही असे वाटते तेथे सुद्धा ते ब्रह्म कोंदाटलेले असते. पण आपणच ठेवलेले आपले धन एक एक वेळा आपल्याला सापडत नाही, तशी अवस्था होते. जो जो पदार्थ दृष्टीला पडतो त्या पदार्थाच्या अलीकडे ते ब्रह्मच असते. हे काय कोडे आहे हे अनुभवाने उलगडेल. सर्व पदार्थाच्या मागे पुढे खालीवर सर्वत्र आकाश असते. पदार्थ नसतील तरी आकाशाची केवळ पोकळी सर्वत्र असतेच. समजा पृथ्वी ही नाहीशी झाली तर आकाश सर्वत्र व्यापून जसेच्या तसेच एक रूप असते. जे जे रूप आणि नाम दिसून येते ते सर्व मिथ्याच आहे. खरे तर नामरूपातील परब्रह्माखेरीज दुसरी वस्तूच नाही हे रहस्य आत्मानुभवीच जाणतात. आकाशात मोठमोठे धुराचे डोंगर दिसतात आणि नाहीसे होतात. तसेच अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी मायादेवी जणू गारुड विद्येच्या योगे ह्या दृश्यसृष्टीचा आभास उत्पन्न करते. अशी ही माया अशाश्वत क्षणभंगूर नाशिवंत आहे आणि ब्रह्म हे शाश्वत असून ते सदोदित सर्व ठिकाणी भरलेले आहे हे जाणून घ्यावे. आपण ज्यावेळी पोथी वाचू लागतो त्यावेळी त्या पोथीतील अक्षरातही ते असतेच. तसेच ज्या डोळ्याने आपण पाहतो त्यापेक्षाही ते अत्यंत सूक्ष्म असल्याने मृदू असल्याने त्यातून ते ब्रह्मच निघाल्यासारखे वाटते. कानाने ज्यावेळी आपण शब्द ऐकतो किंवा मनाने संकल्प विकल्प करतो ते परब्रह्मच सर्व इंद्रिये मन बुद्धी इत्यादींना अंतर्बाह्य व्यापून राहिलेले असते. पायाने मार्ग चालत असताना ते आपल्या सर्वांगी भरून आहे हे आपल्याला जाणवते. हाताने वस्तू घेताना ते हाताना व्यापून आहे हे आपल्याला कळते. याप्रमाणे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिये यांच्यामध्ये ब्रह्मच आहे हे लक्षात आले की त्या इंद्रियांची विषयाकडील धाव नाहीशी होते.
ते ब्रह्म जवळच असून बाह्य सृष्टीला मात्र प्रयत्न केला तरीही दिसू शकत नाही. पण दिसले जरी नाही तरी त्याच्या अस्तित्वाची जाणीव मात्र होते. त्याला जाणावयाचे असेल तर ही सर्व दृश्य सृष्टी मिथ्या आहे हे अनुभवाने जाणून त्या सृष्टीत गुंतलेले आपले लक्ष काढून घेऊन आपले खरे स्वरूप काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला की स्वानुभवाने ब्रह्माशी ऐक्य होते. ज्ञानदृष्टीने ज्या गोष्टी जाणता येतात त्या चर्मदृष्टीला दिसत नाहीत. अंतर्वृत्तीच्या खुणांना अंतर्वृत्तीत साक्ष असते. ही जी स्थिती असते तिला माया, ब्रह्म व आत्मानुभव या सर्वांना साक्षी रूपाने जाणणारी सर्व साक्षिणी तुर्यावस्था असे म्हटले जाते. तिची ओळख पटवून घ्यावी. साक्षीत्व ही पण एक वृत्तीच आहे. जेथे साक्षीत्वाची जाणीवही पूर्णपणे विरून ते पूर्ण निवृत्ती होते तिला उन्मनी म्हणतात. मनाचाही लय होऊन पूर्ण जीव ब्रह्मैक्य होते त्यास विज्ञान म्हणतात. जेथे अज्ञान आणि ज्ञान दोन्ही नसते तेथे परब्रह्माच्या ठिकाणी विज्ञानवृत्ती एकरूप होते. असं जे शाश्वत ब्रह्म तेथे कल्पनेचा लवलेशही नसतो. त्या ठिकाणी योगी लोक स्वरूपानुभवाने परब्रह्माशी ऐक्य पाहून एकांत प्राप्त करतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विमल ब्रह्म निरूपण नाम समास चौथा समाप्त. दशक 7वा समास 5वा द्वैत कल्पना निरसन. श्रोता म्हणतो की आपण जे केवळ ब्रह्म म्हणून सांगितले त्याचा अनुभवही आला आणि त्याच वेळी मायातेही अनुसंधान लागले. अंतरंगात ब्रह्म प्रकाशच आहे आणि बाहेर मायाही प्रत्यक्ष दिसत आहे, तरी आता द्वैत कसे निरसन होईल ते आपण सांगा. यावर वक्ता म्हणाला की आता मन अत्यंत एकाग्र करून माया कुठली ब्रह्म कोणते हे नीट जाणून घे. मनच ब्रह्म सत्य आहे असा सत्य संकल्प करते आणि त्याच्या स्वभावानुसार मिथ्या मायेचा विकल्प निर्माण करून ते मनच द्वैताची बडबड करू लागते. जी ब्रह्मालाही जाणते व जी मायेलाही जाणते तिला सर्व जाणणारी म्हणूनच सर्व साक्षिणी अशी तुर्यावस्था म्हणतात. आता तुर्याचे लक्षण सांगतो ते ऐक. जी सर्व जाणते ती तुर्यावस्था होय. पण जेथे सर्वच नाही म्हणजे जेथे सर्व हा केवळ आभासच आहे तेथे त्याला कसे म्हणावे, कसे जाणावे. ज्या मनाच्या योगे संकल्प विकल्प उठतात ते मनच मुळात मिथ्या आहे. तर मग वृत्ती कुठल्या आणि साक्षी तरी कोण? मायेच्या योगे म्हणजे अज्ञानामुळे ब्रह्मावर साक्षीत्व, चैतन्यत्व, सत्ता इत्यादी गुणांचा आरोप उगीचच केला जातो. घट आणि मठ यांना केवळ व्यावहारिक सत्ता असते, पण त्यांच्या गुणामुळे आकाश जे निर्गुण निराकार आहे त्याचे त्रिविध रूपे घटाकाश, मठाकाश आणि महदाकाश वर्णिली जातात. त्याचप्रमाणे मायेच्या खरेपणामुळे परब्रह्मावर या गुणांचा वृथा आरोप केला जातो. जोपर्यंत माया खरी वाटते तोपर्यंतच ब्रह्मास साक्षीत्व बहाल केले जाते. ज्यावेळी अविद्येचा मायेचा निराश होतो तेव्हा द्वैत कसे राहणार? म्हणूनच सर्व साक्षी असणारे मन हे ज्यावेळी उन्मन होते तेव्हा तुर्यारूपी ज्ञानही मावळून जाते. ज्याला द्वैत भासत होते ते मनच उन्मन झाले की द्वैताचे अनुसंधानच तुटून जाते. याप्रमाणे द्वैत आणि अद्वैत हे दोन्ही वृत्तीचेच संकेत असतात. वृत्तीच निवृत्त झाली की द्वैत कसे राहणार? वृत्तीसहित जे ज्ञान म्हणजे आत्मानुभव तेच पूर्ण समाधान होय. तेथे माया ब्रह्माचे अनुसंधान पूर्णपणे नष्ट होते. साधक ज्यावेळी सारासार विचार करू लागतो तेव्हा माया मिथ्या, ब्रह्म सत्य असा संकेत मनाने कल्पिलेला असतो. पण ज्ञानी लोक ब्रह्म हे कल्पनेरहित आहे हे जाणतात. जे मन, बुद्धी, इंद्रिय यांनी जाणता येत नसल्याने कल्पनेच्याही पलीकडले असते त्याचा खरोखर जेव्हा ऐक्य रूपाने अनुभव येतो तेव्हा द्वैत कसे होणार? जोपर्यंत द्वैत असते तोपर्यंत ब्रह्मानुभव नसतो. तो येतो तेव्हा द्वैत राहत नाही. द्वैत अद्वैत हे केवळ मनाच्या कल्पनेने भासते. कल्पना जर योग्य दिशेने केली गेली तर ती मायेचे निवारण करते व ब्रह्माची प्रतिष्ठापना करते. कल्पना संशय निर्माण करते आणि त्याचे निवारणही करते. कल्पनास बंधन निर्माण करते. कल्पनास समाधान मिळवून देते. कल्पनेच्या योगे ब्रह्माचे अनुसंधान लागते.
द्वैताची माता कल्पनाच आहे. खरं पाहिले तर ज्ञान हेही कल्पना रूपच आहे. माणूस मी बद्ध आहे अथवा मी मुक्त आहे हे कल्पनाच्या योगेच म्हणत असतो. आपल्या अंतरातील कल्पना अशुद्ध असेल तर ब्रह्म म्हणून गोलाकार तेजस्वी काहीतरी दृश्याचा भास निर्माण करते. तीच कल्पना निर्मल झाली तर स्वस्वरूपाची कल्पना करू लागते. कल्पना ही अशी विलक्षण आहे की तिचे रूप क्षणोक्षणी पालटत असते. कधी ती माणसाला चिंतातूर करते, तर कधी एकदम शांतीचा अनुभव आणून देते, तर कधी आश्चर्यचकित करते. कधी कल्पनेच्या योगे आत्मस्वरूपाचा उमज पडतो, तर क्षणात गोंधळ उडून काहीच समजेनासे होते. या प्रकारे नाना विकार जिच्या योगे उत्पन्न होतात ती कल्पना हे जाणून घ्यावे. कल्पना हीच जन्माचे मूळ कारण ठरते. कल्पना भगवंताकडे वळवली गेली की भक्ती प्राप्त होऊन मुक्तीस कारण ठरते. अशा प्रकारे कल्पनाच मोक्ष देणारी आहे. असो, या प्रकारे या कल्पनेचा उपयोग जर ज्ञानप्राप्तीचे साधन म्हणून केला तर तिच्या योगे शाश्वत समाधाने लाभू शकते. पण तसे जर केले नाही तर तीच जीवाच्या अधःपतनाचे मूळ ठरते. म्हणून सर्वांचे मूळ कारण केवळ कल्पनाच आहे. या कल्पनेला समूळ नष्ट केले म्हणजेच परब्रह्म प्राप्ती होते. यासाठी निरंतर श्रवण मनन निधिध्यासन करावे लागते. म्हणजे मिथ्या कल्पनेचे भान उडून जाते. स्वस्वरूप अनुभवाने शुद्ध ब्रह्मस्वरूपासंबंधी दृढ निश्चय झाला की कल्पनेवर जय मिळवता येतो आणि या निश्चयामुळे संशयही नष्ट होतो. सूर्योदय झाल्यावर त्याच्या प्रकाशामुळे अंधार जसा नाहीसा होतो, त्याप्रमाणे सत्य अशा परब्रह्म वस्तूपुढे मिथ्या असलेले कल्पनेचे कोडे कसे शिल्लक राहणार. तसे ज्ञानाच्या प्रकाशाने मिथ्या कल्पना नाश पावली की आपोआपच द्वैताचे अनुसंधान तुटून जाते, नष्ट होते. जसे जनावराच्या योगे जनावरास पकडता येते अथवा आकाशमार्गाने जाणाऱ्या एका बाणास दुसऱ्या बाणानेच नष्ट केले जाते, तसे कल्पनेच्या योगानेच कल्पनेचा नाश करता येतो. शुद्ध कल्पनेचे बळ वाढले की शबल कल्पना नाश पावते. या वचनाचा जो अभिप्राय आहे तो सावध चित्त करून ऐकावा. स्वतः निर्गुण ब्रह्माचे अनुसंधान करणे, सत्स्वरूपाचे जराही विस्मरण न होऊ देणे ही शुद्ध कल्पनेची खूण आहे. द्वैताचे निरसन करून सदोदित स्वस्वरूपाने अनुसंधानाने परब्रह्माच्या अद्वैत स्वरूपासंबंधी दृढ निश्चय करणे हीच शुद्ध कल्पना जाणावी. अद्वैताची कल्पना ही शुद्ध कल्पना होय. जी द्वैत कल्पिते ती अशुद्ध कल्पना जाणावी. या अशुद्ध कल्पनेलाच शबल असे म्हटले जाते. अद्वैतासंबंधी निश्चितार्थ हेच शुद्ध कल्पनेचे स्वरूप लक्षण आहे. उगीच द्वैताची कल्पना करते तिला अशुद्ध कल्पना म्हणतात. अद्वैत कल्पना जेव्हा प्रकाशते त्याच क्षणी द्वैत नाहीसे होते आणि त्याच क्षणी शबल कल्पनाही नष्ट होते. याप्रमाणे अद्वैत कल्पनेने द्वैत कल्पना आपोआप नष्ट होते हे चतुर लोकांनी जाणून घ्यावे. शबल कल्पना नष्ट झाली की केवळ शुद्ध कल्पनाच उरते. स्वस्वरूपाचे निरंतर अनुसंधान हेच शुद्ध कल्पनेचे स्वरूप आहे. याप्रमाणे स्वस्वरूपास कल्पिता ती स्वतः तद्रूप होऊन जाते. याप्रमाणे सहज ज्यावेळी तद्रूपता प्राप्त होते तेव्हा शुद्ध कल्पनाही नाहीशी होते, म्हणजेच तिला मिथ्यात्व प्राप्त होते. आत्मानुभवाने कल्पना समूळ नष्ट होते. ज्या क्षणी तो निश्चय डळमळू लागतो त्या क्षणी द्वैत उफाळून येते. ज्याप्रमाणे सूर्यास्तकाळी अंधकार प्रबळ होऊ लागतो त्याप्रमाणे ज्ञान मलिन झाले की अज्ञानाचा जोर वाढू लागतो. असे होऊ नये याकरता अध्यात्माचे श्रवण अखंड करीत असावे. असो, आता हे बोलणे राहू दे. तुझी शंका एका वचनानेच नष्ट करतो. ज्याला द्वैत भासते ते मन हे तुझे स्वरूप नव्हे हे लक्षात ठेवावे. याप्रमाणे मागील शंका फिटली म्हणून ही कथा येथेच संपली आहे. आता पुढील निरूपण ऐकण्यासाठी श्रोत्यांनी वृत्ती सावध करावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे द्वैत कल्पना निरसन नाम समास 5वा.